विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळ सुद्धा महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे नाही। विधानसभेमध्ये आपल्याला विरोधी बाकावर बसावं लागणार हे स्पष्ट झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने भास्कर जाधव यांची तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली। परंतु काँग्रेसने मात्र अद्याप आपला गटनेता निवडलेला नाही। गटनेते पदासाठी काँग्रेसमधून अनेक नावे चर्चेत आहेत, परंतु त्यातील कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे अजून तरी गुलदस्त्यामध्ये आहे। काँग्रेसच्या गटनेते पदासाठी नेमकी कोणाची नावे चर्चेमध्ये आहेत, काँग्रेस अजून आपला गटनेता का ठरवत नाही, हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ 16 आमदार निवडून आले। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दिग्गजांचा विधानसभा निवडणुकीमध्ये धक्कादायक पराभव झाला। जे 16 आमदार निवडून आले त्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे नाना पटोले हे विधानसभेच्या परीक्षेत काठावर पास झालेत। नाना पटोले यांनी भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचा अवघ्या 208 मतांनी पराभव केला। काँग्रेसने महाराष्ट्रात नाना पटोले यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली होती, त्यामुळे पराभवाचं खापर सुद्धा त्यांच्यावरच फोडण्यात आलं। लोकसभा निवडणुकीत नाना पटोलेंनी काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिलं होतं, त्यामुळे त्यांचं राजकीय वजन देखील वाढलं होतं। काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं। राहुल गांधी यांच्याशी असणारी जवळीक आणि लोकसभेमधील यशामुळे त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षांतर्गत विरोधकांची कोंडी झालेली होती। पण आता मात्र राजकीय परिस्थिती ही बदललेली आहे। काँग्रेसमधून अनुभव, आक्रमकता आणि आधीचा विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव पाहता विजय वडेट्टीवार यांचं नाव काँग्रेसच्या गटनेते पदासाठी आघाडीवर असल्याचं बोललं जातंय। यासह अमित देशमुख यांचंही नाव एका गटाकडून पुढे करण्यात आलेलं आहे। विश्वजित कदम यांचंही नाव चर्चेमध्ये आहे। पक्षाला विधिमंडळात तरुण नेतृत्व मिळावं अशी मागणी देखील पुढे येते। कदम आणि देशमुख यांनी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलंय। विजय वडेट्टीवार यांनी गटनेते पदाचं नाव पक्षाच्या बैठकीत ठरवलं जाईल आणि ते दिल्लीत पाठवलं जाईल। त्यानंतर त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली आहे। आठवडाभरामध्ये ही घोषणा होऊ शकते असं म्हटलंय। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा होती। 2 दिवसांनंतर पटोलेंनी आपण राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं होतं। काँग्रेसनं अद्याप संघटनेत फेरबदल करण्याचे सूतोवाच केलेले नाही। गटनेता आणि प्रतोद हा अधिवेशनापूर्वी निवडला जाईल असं सांगितलं होतं, मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला गेल्याचं दिसत नाहीये। खरं तर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद वारंवार दिसून आलेले आहेत। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचा वादही कोणापासून लपलेला नाहीये। चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदावरून हटवण्याच्या निर्णयावर 1.5 वर्षांपूर्वी नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये वाद बराच गाजला होता। या 2 बड्या नेत्यांमधील वाद हा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक पातळीवर झालेल्या आघाडीमुळे सुरू झाला। नाना पटोलेंनी चंद्रपूर बाजार समितीत स्थानिक पातळीवर भाजपसोबत हातमिळवणी केल्यानं जिल्हाध्यक्ष देवराळ भोंगळे यांच्या विरोधात कारवाई केली। पण देवराळ भोंगळे यांच्या विरोधामध्ये करण्यात आलेल्या कारवाई विरोधात काँग्रेसमधील एक गट आक्रमक झाला। देवराळ भोंगळे हे विजय वडेट्टीवार यांच्या विश्वासातील नेते, त्यामुळे नाना पटोलेंनी केलेल्या कारवाईनंतर वडेट्टीवार यांच्या नागपुरातील घरी चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत नाना पटोले यांनी केलेल्या कारवाई विरोधात चर्चा झाली। संबंधित प्रकरणी दिल्ली हायकमांडला तक्रार करण्याची चर्चा झाली। या सर्व प्रकारानंतर विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांना नाव न घेता जिभेवर संयम ठेवण्याचा सल्ला दिला। त्यानंतर वाद पुढे वाढत गेला। विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील वाद अनेकदा समोर आलेले आहेत आणि याची गंभीर दखल काँग्रेस हायकमांडला घ्यावी लागली होती। जानेवारी 2024 मध्ये जेव्हा राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीतला महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांच्याकडून वडेट्टीवार आणि पटोलेंना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता। अंतर्गत वादामुळे काँग्रेसमधील एकीबद्दल उपस्थित प्रश्न केले जातात, त्यामुळे पक्षाची बदनामी होते। पक्षातील मतभेद माध्यमांसमोर उघड होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना चेन्नीतला यांनी केली होती। विधानसभेतील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत बिघाडी दिसून आली। जागा वाटपावरून शेवटपर्यंत मवियामध्ये गोंधळ दिसत होता। विधानसभेत काँग्रेसमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा दिसून आली। सांगली मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांच्या जागी काँग्रेसनं पृथ्वीराज पाटील यांना मैदानामध्ये उतरवलं। परिणामी जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली। तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीमधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला।
यासारख्या विविध मुद्द्यातून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलेलं आहे। याचाही नकारात्मक प्रभाव निकालामध्ये दिसून आला। या व्यतिरिक्त लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेत राहुल गांधींचा सहभाग सुद्धा कमी दिसून आला। परिणामी या सगळ्याचा फटका काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत बसला। एकूणच काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा गटनेता अद्याप ठरवला जात नसल्याचं बोललं जातंय। त्यामुळे काँग्रेसला एकसंध राहून निर्णय घ्यावा लागणार आहे, अन्यथा या ना त्या कारणाने अंतर्गत वाद समोर येत राहतील आणि हेच चित्र वारंवार पाहायला मिळू शकतं। यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका।